विजय मेळा एकता तिसरी 22वा धडा लक्ष्मणसिंहने केले कमाल। एक होता शेतकरी, तो शेतात खूप कष्ट करायचा। शेताभोवती त्याने झाडे लावली होती। त्या झाडांवर मधमाशी, कोकिळा, खारुताई, चिमणी व कावळा राहत होते। त्या झाडांभोवती मुंग्याही राहत होत्या। त्या सर्वांची खूप मैत्री होती। तर हा याचे पालक कोण आलेले आहेत? याचे पालक आजी होती ना ते। तर हा तिसरीतला मोहित त्याचा 1 नंबर म्हणजे हजेरीत पहिला क्रमांक आहे। मागच्या वेळेस तो 3ऱ्या भागातला धडा वाचत होता, आता 4थ्या भागातला धडा त्याने वाचून दाखवलेला आहे। त्याच्या वाचनात तुम्हाला सुधारणा दिसली असेल। जोड शब्द थोडा अडकायचा, आता त्याच्या वाचण्यात एक फ्लो आला, म्हणजे जसा स्पीड आहे तसं वाचत आहे। छान, याच्यासाठी 3 क्लॅप शो करून जात होते। चला पुढे 2 नंबर। आजचा दिवस नाराजीमध्येच गेला। काल शाळेत खजिना शोधण्याचा खेळ झाला। त्यामध्ये एखादी वस्तू बाई कुठेतरी लपवून ठेवतात। वस्तू ती वस्तू बरोबर वाचत आहे, लपवली आहे याची माहिती वेगवेगळ्या ठिकाणी निघून बरोबर वाचत आहे। तला या जोडला त्या चिठ्ठ्या लपून हा करण आहे। याचे आई बाबा व्हिडिओ गेलेले आहेत, काकी आलेले आहेत। मागच्या वेळेस नाही त्याचं वाचन आता थोडा फरक पडलाय। मागच्या वेळेस पण तो थोडा अडकत होता, आता थोडा फ्लो वाढलाय। अजून पुढच्या मीटिंगला समजा पुढची जर झाली मार्च मध्ये, अजून याचा स्पीड चांगला झालेला असेल। छान, याच्यासाठी 3 क्लॅप्स गो। एक होता शेतकरी, तो शेतात खूप कष्ट करायचा। शेताभोवती त्याने झाडे लावली होती। त्या झाडांवर मधमाशी, कोकिळा, खारुताई, चिमणी व कावळा राहत होते। त्या झाडांभोवती मुंग्याही राहत होत्या। त्या सर्वांची खूप मैत्री होती। एके दिवशी एक मुलगी बाहेर फिरायला गेली। फिरता फिरता ती शेतात पोहोचली। शेतात होते सूर्यप्रकाशाचे तीव्र चमक, टपोरी आणि टवटवीत। मुलीला फुले खूप आवडली। ती गेली शेताकडे। त्याला म्हणाली, शेतकरी दादा, शेतकरी दादा, काम करतात सदा करतात, करणार काय करणार करत धंदा। शेतकरी म्हणाला, अगं बाई, करतो ना धंदा शाबास। म्हणजे विशेष कौतुक असं की इयत्ता 3रीचा मुलगा आहे, किती स्पीड त्याचा 5वी 7वीच्या मुलांना पण असं एवढा स्पीडने वाचता येत नाही। पण आवाज तो थोडा मोठा राहिला असता तर मजा आली असती। तो आवाज थोडासा कमी केला। हा, मोठ्याने बोलायचं, घाबरायचं नाही। हुशार आहे ना। आई फक्त त्याची काळजी घेते तरी एक खूप चांगला। ताई मी सांगत आहे, आज तुझा मुलगा नाव कमी होईल, फक्त लक्ष दे व्यवस्थित। छान, दादूला 3 क्लॅप्स गो। मोठ्या आवाजात तुझं नाव सांग आधी। मस्त, छान। माझे नाव चौदावा धडा खजिना शोध। कालचा दिवस फार मेहनत गेला। काल शाळेत खजिना शोधाचा खेळ झाला। त्यामध्ये एखादी वस्तू बाई कुठे लपवून ठेवतात। ती वस्तू कुठे लपली याची माहिती वेगवेगळ्या ठिकाणी होऊन त्या कुठे लपवून ठेवतात। मग आपण एके चिठी हुडकत जायचे आणि खजिना शोधायचा। काल वर्गात आलेला व्याकरणाला सहजपणे गमगट करा। मग त्यांनी खजिना शोधाचे नियम समजावून सांगितले। गणपती अंगापासून थोडंसं
बाळपणात संध्याकाळी 7 वाजता सगळं ठेवला होता. बाईने सगळ्या संघांना एक एक चिठ्ठी दिली. पहिली चिठ्ठी सगळ्या संघांना सापडली. रोज सकाळी जातो आपण त्या जागेवरती झोपत म्हणजे कुठे आम्ही विचार करू लागलो. समजलं म्हणून चिंगी वरच जवळ गेले. मला हात लागायला लागले. एवढं फास्ट मी पण नाही वाचत अजून. म्हणजे खरंच कौतुक. त्याच्या आई बाबा दोघे विटीवर गेलेले आहेत. पोरगा एकटा राहतो. हा मोठी ताई आहे. तर खरंच कौतुक, खूप कौतुक. बा पण थोडं पूर्णविरामच्या ठिकाणी थोडं थांबायचं. अजून तेच वाटेल. तू गाडीला भेटत जावा नाही. मला वाटतं मीच फास्ट गाडी चालवता. माझ्या गाडीपेक्षा पण स्पीड आहे दादूचा. फार छान. त्याच्यासाठी 3 क्लॅप्स गो. नाव सांगा ते मोठ्याने. माझे नाव शाळा इयत्ता 3री. बस तू मोठ्याने. धडा 14वा खजिना शोध. कालचा दिवस फारच मजेत केला. आज शाळेत खजिना शोधाचा खेळ झाला. त्यामध्ये एखादी वस्तू बाई कुठेतरी लपवून ठेवतात. ती वस्तू कुठे लपवली आहे याची माहिती वेगवेगळ्या येता तुला बस बा बस येऊ नको. वेगवेगळ्या चला बोलवलं तिची आणि काय हा पुढे छला त्याला या जोडला तर चिठ्ठ्यांमध्ये लिहून त्या चिठ्ठ्या कुठे कुठे लपवून ठेवतात. मग आपण एक एक चिठ्ठी उचलत जायचे आणि बरोबर. खजिना सापडला. व्यवस्थित वाच. शला काना त्यावर एक मात्रा. तुला डोलत नाही माय चष्मा लागला तुला. हा शोधायचा. अंदाजे गाडी चालत हा का डबेटात जाईल ना मला. तर वाचत आहे छान. कोण आलं याचे आजोबा येऊन भेटून गेले. दुसरे आजोबा आहेत तरी. हा त्याचा मागच्यापेक्षा प्रगती आहे की नाही. हा पण अजून प्रगती पाहिजे. एक चिठ्ठ्यांमध्ये शब्द मला सांगावा लागला एक शब्द. हा पुढच्या वेळेस एकच अडकणार. छान. दादूसाठी 3 क्लॅप्स गो. आणि विशेष त्याचा मागच्या आवाजापेक्षा आता आवाज वाढला. धडा 14वा खजिना शोध. कालचा दिवस फारच मजेत गेला. काल शाळेत खजिना शोधाचा खेळ झाला. त्यामध्ये एखादी वस्तू बाई कुठेतरी लपवून लपवतात. बरोबर. ती वस्तू कुठे लपवली आहे याची माहिती वेगवेगळ्या चिठ्ठ्यांमध्ये लिहून त्या चिठ्ठ्या कुठे कुठे लपवून ठेवतात. तरी मागच्यापेक्षा सुधारणा झाली ना. पण अजून तो ना काही शब्द त्याला व्यवस्थित वाचता पाहिजे. काही शब्द अंदाजाने वाचून जातो. त्याचं ते पाठ झालं असेल एखाद्या वेळेस. बाळा असं डायरेक्ट वाचायला पाहिजे ना. बेस सराव करायचा. जो शब्द वगैरे कर. हा तरी छान वाचत आहे. दादूला पण 3 क्लॅप्स गो. नाही आवाज मोठा. माझे नाव प्रेम जगसन. पायसुधरा आवाज केले कमाल.
एक होता शेतकरी, तो शेतात खूप कष्ट करायचा. शेतावरती त्याने झाडे लावली होती. त्या झाडांमध्ये कोकिळा, खरडा व चिमणी राहत होते. त्या सर्वांची खूप मैत्री होती. एके दिवशी एक मुलगी बाहेर फिरायला गेली. फिरता फिरता ती शेतात पोहोचली. शेतात होती श्रीफुले. जिथं थांबायला पाहिजे तसं माझ्यासारखं वाचन करतो. म्हणजे वाचनाचा सराव चांगला आहे, सगळं त्याला शब्दाचं नॉलेज आहे. तिसरी तेवढं वाचन करतो म्हणजे हा मुलगा पुढे 7वी 8वी पर्यंत तर कमाल एकदम. म्हणजे त्याचे ही जी पोरं वाचतात सगळ्याच, त्याची गाडी अजून फास्ट जाईल. हुशार आहे तुमचा नातू. हा गणितामध्ये पण छान मार्क्स त्याला दिसतीलच तुम्हाला. छान, नातूसाठी 3 क्लास गो. त्यामध्ये एखादी वस्तू काही कुठेतरी लपवतात. ती वस्तू कुठे लपवली आहे त्याची माहिती वेगवेगळ्या चिठ्ठ्यांमध्ये लिहून ठेवतात. लिहून त्या चिठ्ठ्या कुठे कुठे लपवून ठेवतात. मग आपण एक एक चिठ्ठ्या उडकत जायचे. व्हेरी गुड. या मुलीचं विशेष कौतुक याच्यासाठी की ती अ तर आहा आणि क तर ने ओळखते. प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर ती जोड शब्द पण वाचून गेली. तिला अजून काही शब्द, काही अक्षर सुद्धा अडतात, पण तिला ना ते अक्षर, पुढचं अक्षर काय ते बरोबर ती बोलून गेली त्या याच्यामध्ये. तर ही असं करता करता वाचायला शिकून जाईल. हिला आता फक्त मे पर्यंत काय करायचे, मोठी बाराखडी कंप्लीट. ती वाचते, तिला शब्द बरोबर समजतात, शब्दांचा आकलन होतं. राजेश भाऊ, तुम्हाला शब्द दिलेला आहे की मे पर्यंत तुमची बाई वाचेल. बोललो की नाही? वाचत आहे, पण अजून तिने कुठल्याही जरा वाचेल असं मे पर्यंत मला वेळ द्या. आता एप्रिल मे छान वाचत आहे आणि गणित पण ती छान सोडून दाखवणारच आहे. तर रियाचं कौतुक याच्यासाठी की रिया ही इयत्ता 3री मध्ये तिची अभ्यासाची गती, स्पीड जो आहे तो कमी होता. राजेश भाऊंना जेव्हा जेव्हा सांगायचो, राजेश भाऊ साक्षीला आहे, राजेश भाऊ म्हणायचं सर काय करायचं तिला, किती सांगितलं तरी तिला जातच नाही डोक्यात. आई पण बोलते तर रडते. ती मुलगी आज स्वतः वाचन करते. हा चमत्कार नाही, तिच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण झाला. तिला इथे पुढे बसून तिला योग्य प्रकारे, तिलाच नाही तिच्यासारखे जे आहे ते सगळे पुढे बसतात, अभिजित वगैरे ही पोरं, आणि मग त्यांना शिकवण्याचा हा परिणाम आहे. अजून वाचून हुशार आहे ताई, ताईला 3 क्लास गो. हा हुशार आहे बाई तुझा. भाई आवाज मोठा ना, तू मॅडम होणार आहे माझ्यासाठी. हा मोठा आवाज. दडाच्या दवा खजिना शोध. कालच्या दिवस फारच मजेत गेला. काल शाळेत खजिना शोधाचा खेळ झाला. त्यामध्ये एखादी वस्तू बाई कुठे लागते. ती वस्तू कुठे लपवली आहे याची माहिती वेगवेगळ्या चिठ्ठ्यांमध्ये लिहून त्या चिठ्ठ्या कुठे कुठे लपवून ठेवतात. मग आपण एक एक चिठ्ठी उठत जायची. मला खजिना शोधायचा. काल वर्गात आलेल्या बाई म्हणाले. बरं, तू हे बेस्ट वाचलं ना. आता हा प्यारा वाचून दाखव ना. इकडून एक पाठीमागचं वाचून दाखव बरं. एक शेवटचा प्यारा. चिठ्ठी वाचून. चिठ्ठी वाचून आम्ही वरांड्यातून निघाले तर समोर केंद्र प्रमुख दिसले. प्रमुख खुशीत दिसले. ते बाईंना म्हणाले, गेटमधून बाहेर काही खूप छान वाचत आहे, पण तिला शेवटच्या धड्यापर्यंत वाचायला, भाई शेवटपर्यंत वाच. हा मस्त वाचत आहे ती मुलगी. खरंच मॅडम होईल. मागच्या वेळेस पण तिचं आपण हे केलेलं, म्हणजे तिची पुस्तक धरण्याची ती पद्धत, तिचं वाचण्याचं ठासून बोलते मस्त. 3रीत असताना तिचं एवढी प्रगती येते. आणि ही आपल्या शेजारच्या कोंपाड्यावर आलेले विद्यार्थी, तुम्ही ओळखत असणार ना. छान भाई, आता गुणाकार पण बेस्ट सोडवशील. बस त्याला 3 क्लास गो.
आता तुम्ही तिसरीच्या मुलांचं वाचून बघितलं, आपण चौथीच्या मुलांचं वाचून आता बघूया. चला, चौथीचा हजेरी नंबर 1, हजेरी क्रमांक 1. चल लवकर पळा फास्ट. तुझं नाव सांग आधी, तुझं नाव सांग. माझे नाव ऋतिक लक्ष्मण कौर. इयत्ता 14 धडा मिठाचा शोध. हा वर्षांपूर्वीची आहे. इतक्या पूर्वीची ही त्या काळी जगामध्ये विविध माणूस शब्द कोण गेला? माणूस भेद राहत असे. अनेक जनावरं खाऊन पोट भरत असे. शिकार करून प्राण्यांचे मांस खात असे. त्याला अन्न शिजवून याचं कोण आलेलं आहे? हा ऋतिक. याला ओळखत असणार तुम्ही. सदुबा वगैरे त्या एरियातले लोक सगळे ओळखत असतील. एवढा त्रास दिला पोराने मला, 1ली 2री 3री पर्यंत शाळेत यायला भयंकर त्रास दिला. या मागच्या पावसाळ्यात पूर्ण पलाटीत निघून गेलेला. विजांचा गडगडाट होता, धोधो पाऊस होता, छत्री सुद्धा उलटी होत होती. पण मी म्हटलं आज याला सोडायचं नाही, पावसाचा चान्स मारत आहे. पाऊस पाहायला लागलेला ना, गेलो तिथे, माझी छत्री उलटी होऊन गेली. बोरीमध्ये माझं कपडं अडकलं त्या यांच्या कुंपणामध्ये. तो उघडा महाराज सारखा आणि पडतोय पावसाचा एकदम विजांमध्ये. पकडला हाणून त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, बघा तुम्ही. आज त्याचा रिझल्ट असा की आज मस्त छान वाचतोय, गुणाकार पण छान सोडवतोय. बस वा जोरात सांग. तुझं नाव सांग, पहिलं नाव सांग तुझं. माझे नाव प्रतीक दशरथ कानात. इयत्ता 4. बस बस. 15 घरा आनंदाचं झाड. आमच्या शेवग्याला सुंदर हिरवट पोपटी नाजूक पालवी फुटली होती. झाड जोमानं उंच वाढत होतं. नाजूक पानांची हिरवी नक्षीदार जाडी पसरली होती. काही फुलांना मोहर फुलला होता. पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोष झाडांवर लोंबत होते. हिरव्यागार झाडाला पांढऱ्याशुभ्र फुलांचा फुलोरा उठून दिसत होता. आमचा शेवगा खूप छान बहरला होता. शाबास. विशेष म्हणजे त्याने धडा दुसरा निवडला. तो खजिना शोध धडा वाचला, त्याचा पुढचा त्याने धडा वाचला नवीनच आणि छान वाचला. त्याला ओळखतो तुम्ही? एक व्हिडिओ बघितला असेल याचा, बाबाला चिपकून मी त्याला गाडीनं ओढतोय. त्याला त्या दिवशी घरीच जायचं होतं, काय सत्संगात वाटतं, बरोबर ना? आणि त्याच्या आधीचा एक व्हिडिओ आहे, तो मी टाकलेला नाही, बनवला आहे, फक्त घरात लपून राहिलेला एकटाच. मी घुसलो तर मागच्या दाराने तिकडे कुठं पलाटीत, तर मी शोधतोय. शोधण्याच्या नादात त्यांच्या पलाटीचा मागे एक हे लाकूड आलेलं, ते माझ्या इथं बसलं जोरात, टिंगूळ आलेलं मला. घरी औषध नाही. नंतर घरी आलो, गुपचूप नंतर पकडला मग. पण दुसऱ्या दिवशी शाळेत आलेला मस्त छान. तर दररोज शाळेत पाठवल्यामुळे एवढं छान वाचत नाही, असं शाळेत पाठवायचं. छान. दादूसाठी 3 क्लास गो. चला नाही. माझे नाव अभिषेक कुमार कोम. 14वा धडा मिठाचा शोध. फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. बरोबर वाचत आहे. इतक्या पूर्वीची की त्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे. आणि कंदमुळं खाऊन पोट भरत असे. शिकार करून प्राण्यांचा मांस खात असे. त्याला अन्न शिजवून किंवा भाजून खाणं हे माहीत नव्हतं. खरंच याचंही कौतुक खूप. 1ली 2री पर्यंत एकदम स्लो होता, थोडस बोलायला बोबडं बोलतो म्हणून घाबरत होता, पण आता मात्र त्याने स्पीड पकडलेला आहे. पण गणितात थोडासा मला हे करावं लागतंय. तर अजून काही याला दररोज वाचायला लावायचं, असे पुढचे धडे. तर छान वाचत आहे. मागच्या वेळेपेक्षा चांगलं वाचलं ना? त्याच्या आईला दाखव. खरंच मागच्या वेळेस कुणी होते आलेले, मग यायचं काही.
याच्यासाठी यायचं असतं की आपली मुलं कुठं आहेत ते तुला समजलं असतं ना, मग मागच्या वेळेस आली असती तर. म्हणून प्रत्येक चावडी वाचनला यायचं. छान. माझे नाव फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. इतक्या पूर्वीची की त्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे. शिकार करून प्राण्यांचा मांस खात असे. त्याला अन्न शिजवून किंवा भाजून खाणंही माहित नव्हतं. इतकंच काय, पण हे वाच बरं इथून शेवटचं. त्यानंतर त्याला एक युक्ती सुचली. त्या दगडांचे त्यानं तुकडे केले. मी त्याला शेवटचा पॅरा वाचवला होता, पण तो पण त्याने छान वाचला. त्याच्या आई नाही सुधारणा झाली की नाही? आईला लागो, आईला मी तर मीच सांगते. मागच्या वेळेपेक्षा चांगलं वाचलं ना बाई? तर तू मागच्या वेळेस आली, मग त्याला पण वाटलं की आईच्या समोर चांगलं वाचून दाखवायचं आहे. असा फरक पडतो. तुम्ही येण्याचा हा फायदा होतोय. छान. अजून पेज वाचो आणि पुढच्या वेळेस अजून बीजा धडा. छान. दादूला 3 क्लॅप्स. चला. माझे नाव समीर दिलम बसरा. धडा 9 प्रतापगडावरील क्रमांक. पराक्रम. आदिलशाही हादरली. विजापूरच्या दरबारातील गोष्ट. शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबारात काळजीत पडला. दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले. एक जागलेले गाजलेले शमशे 72 दरबारात हजर होते. आदिलशाही कारभार बघणारी बडी साहेबीन जातीने दरबारात हजर होती. दरबारापुढे महत्वाचा प्रश्न होता. शिवाजीचा पिमोड कसा करायचा? विचार करा की इतिहासाचं पुस्तक, इतिहासाचं आणि मराठीचं तर नेहमी वाचत असतात मुलं, पण त्यांनी इतिहासाचा धडा निवडला. ते पण प्रतापगडावरील पराक्रम. मोठे मोठे शब्द आहेत, शमशेर बहादूर वगैरे. छान वाटलं. म्हणजे वीटभट्टीवरून ज्या मुलाला मी घेऊन आला ना, तर 2000 रुपयाचं पेट्रोल माझं गेलं, पण फार लाख मुलाचा मला हिरा मिळाला. हे ताई आहेत समीरच्या आईला. भाऊ समीरचं ताई हसत आहे. हेच बाई गेली वीटभट्टीवर. आणि या ताईचं विशेष अभिनंदन आहे की या ताईने पोराला सोडलं माझ्यासोबत की सर घेऊन जा माझ्या पोराला, आणि म्हणून बाई तो एवढा वेळेस वाचत आहे. हा वीटभट्टीवरचा समीर, याला सीओ बनवायचंय आम्हाला, आणि सगळ्या वीटभट्टीवरच्या मुलांना शाळेत घालवायचं ना. हा छान. दादूला 3 क्लॅप्स. हो. 17 धडा म्हणीच्या गमती. मे महिन्याच्या सुट्टीतला रविवार दुपारचं जेवण आटोपून मुलं खेळायला बाहेर पडली मैदानावर. पोचताय तोवर चंदूची त्याला बोलवायला. चंदूची कोण? चंदूची त्याला कोण? वाटेल चंदूची आई त्याला बोलवायला आली. अरे ऊन बिन लागतं की नाही? संध्याकाळच खेळा की आता चल घरी. छान. याचं कोण आलेलं आहे? त्याचा बाबा पेट्रोल पंपवर दुपारून सुट्टी होती वाटतं. ते आता सायकलवर येत असतील. मागच्या वेळेस आलेले. आई बिचारी आजारी असते, बाबा कामाला असतात, आजी कामाला असते, तरी याचं वाचन एवढं छान आहे. छान. दादू तुला काय व्हायचंय? सर व्हायचंय माझ्यासारखं. छान. 3 क्लॅप्स. गो. तुझं नाव सांग. नाव सांग पहिला. माझे नाव इथं पुस्तकात लिहिलेलं आहे. असं समोर टाकून बोलायचं. हा बोल. माझे नाव मिलिंद म्हस्को. इत्ता चौथी. हा. 14 धडा फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या पूर्वीची की
मागच्या वेळेपेक्षा अभ्यास सुधारला की नाही त्याचा? हा, वाचन सुधारलं ना? मागच्या वेळेस थोडी गाडी अडत होती, आता थोडं त्याला आनंद वाटायला लागला. छान, दादूला 3 क्लॅप्स गो. दादू मोठ्याने नाव सांग. निसा नरेश खरपड्या. 17 जणा आणि एकदा चौथी. 17 जणा महिन्याचे गमती. या महिन्याच्या सुट्टीला रविवार दुपारची जेवण आटोपून मुलं खेळायला बाहेर पडली. मैदानावर पोचतायत तेव्हा चंदूची आई त्याला बोलवायला आली. अरे ऊन बिन लागतंय का नाही तुला? संध्याकाळीच खेळा की आता चल घरी. येतो म्हणून चंदू खेळत आला. शाबाश. याच्यावरून समजलं असेल की तो कुठल्या गडा असं वाचू शकतो. तुला काय व्हायचंय? हा, सीओ व्हायचं दादूला, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. व्हेरी गुड. पालघर जिल्ह्याचा सीओ आणि पालघर जिल्ह्याचं सगळं काय दुःख, दारिद्र्य, अज्ञान ते सगळं नष्ट करून टाक. एवढं चांगलं सशक्त मनुष्यबळ घडव. प्रत्येक शाळेवर मास्तर असं पळायला पाहिजे, सीओला घाबरून. हा, खरंच सीओ होईल. छान, 3 क्लॅप्स गो. भाई आवाज मोठा पाहिजे, नाही तर वाचता येत नाही असं मत प्लीज शेवटची. आदिलशाही आदरणी विजापूरच्या दरबारातील गोष्ट शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला. दरबारात धरून सगळे सरदार गोळा झाले. एक गाजलेले संसददार दरबारात हजर होते. आदिलशाही दरबार ऐकणारे कोळी साहेबीन जातीने दरबारात हजर होते. दरबारामुळे महत्वाचा प्रश्न होता, शिवाजीचा निवड कसा करायचा. छान. तिथं कोण आलेलं आहे? राधाचे आई आलेले नाही, आत्या आलेले आहेत. तर बाईने पण इतिहासाचा धडा निवडलेला आहे. नक्कीच खूप पुढे झाली पोरगी. पण तुला काय व्हायचंय सांगून जा. काय व्हायचंय? डॉक्टर व्हायचंय. छान, 3 क्लास गो डॉक्टरला. माझे नाव वसंत करकेदळी. इयत्ता चौथी. जरा 18 जुलै बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगाणा व कन्नी या आदिवासी दाम्पत्याचे पोटी झाला. त्यांच्या जन्मगाव उल्हासनगर हे रांचीजवळ आहे. बिरसाचे आई-वडील शेतमजूर होते. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. गावात सारा दिसल्याने त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले. येथे मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाबरोबरच बिरसा यांना संगीत व नृत्यात विशेष रस होता. छान, खूप छान आहे. म्हणजे हिचे पण आई बाबा विटीवर गेलेले, पोरगी इतके आहे पण अभ्यास बघा तिचा खूप छान आहे. 3 क्लास गो बाईसाठी. सांग तुझं. माझे नाव नेहाजी करकुंडारा. इयत्ता चौथी. धडा 22वा. होय मी सुद्धा. मोहन असे आईची हाक ऐकताच मोहन समजलं आईचे काहीतरी काम आहे. आई कुठल्या वेळी कशी हाक मारते हे मोहनला पक्के ठाऊक होते. कपाळावर आठ्या घालत मोहन घरात आला. त्याला खेळायला जायचे होते. मोहनला पाहताच आई म्हणाली, अरे राजा, एक छोटेसे काम करशील का रे? मोहनने चेहरा कसनुसा केला. अरे जरा मला दुकानातून डाळ, तांदूळ आणि साखर आणून देणार रे पटकन. मोहनने आईकडून पैसे व पिशवी घेतली आणि दुकानाकडे निघाला. दुकानदाराकडून साखर, डाळ आणि तांदूळ घेतले. छान आहे, छान. आवडलं वाचन? नक्कीच खूप सुंदर. शहरातल्या मुली वाचण्याने एवढं सुंदर वाटतं. तुला काय व्हायचं म्हणे? मॅडम व्हायचंय. खूप छान. मॅडम मुलीने असंच पोरांना हुशार बनवलं एकदम. नेहाताईचं कोण आलेलं आहे? समाधान आहे करत अभ्यासात. तिचं जसं अजून पुढे पुढे जाईल ना तसं अभ्यास अजून सुधारेल. गणितात पण फार हुशार आहे. सगळ्यात फास्ट सोडून आणते. त्याच्यामुळे गडबड पण करून टाकते, एखादा चुकून पण टाकते. छान. नेहाला डॉक्टर होण्यासाठी मॅडम होण्यासाठी 3 क्लास गो. माझे नाव पृथ्वी विनायक डोळे. माझ्या गोष्टीचं गोष्ट नाही, मिठाचा शोध गोष्टच आहे. धडा 14वा. मिठाचा शोध. 4 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
इतक्या पूर्वीची की त्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे. त्यांना कंदमुळं खाऊन पोट भरत असे. शिकार करून प्राण्यांचा मांस खात असे. त्याला अन्न किंवा भाजून अन्न शिजवून किंवा भाजून खातात. बरोबर. हे माहित इतकंच काय पण तो कंदमुळं खात असे. तशीच अन्नी म्हणजे छान. तिचं कोण आलेलं आहे? राजेश भाऊ आलेलं कळतं ना, त्यांच्या घरातले. ही पूर्वी पाड्यावरची विद्यार्थिनी आपल्याकडे आली अभ्यासासाठी. चांगलं शिक्षण देतात असं काय तिच्या आई वडिलांचं मला भेटल्यावर बोलत होते. तिच्या अभ्यासातली प्रगती पाहून नक्कीच समाधान वाटत असेल तिच्या आईला, घरच्या लोकांनाही. कारण सुरुवातीला ना तिला वाचनात खूप अडचण होती. आता ती थोडीशी स्पीड पकडलेली आहे. अजून हुशार पाहिजे, नाही तर तुझ्या शाळेत पाठवून देऊ. मग तुला काय व्हायचंय? डॉक्टरीन व्हायचंय. छान, त्याला नेक लागतो. माझे नाव नयन गगन मिश्रा, इयत्ता 5वी. धडा 16वा, स्वच्छतेचा प्रकाश. एकदा मी एका शाळेत गेलो होतो. मुले प्रार्थना म्हणत होती. प्रार्थना संपल्यावर त्यांनी प्रतिज्ञा म्हटली. त्यांना मी विचारले, प्रतिज्ञेत पहिले वाक्य काय आहे? भारत माझा देश आहे. होय ना मुले, हो म्हणाले. भारत आपला देश आहे असं न म्हणता माझ्या का बरं म्हटलं असेल मुले विचार केली. मग मी सांगितले, वस्तू माझी असे वाटते तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी घेतो असं म्हटलं. 15वा धडा, आपल्या समस्या आपले पाठ. केशव, बापरे किती ही गर्दी आणि किती हे गाड्या. बाबा तू आज पाहतोस ही गर्दी रोजच अशी गर्दी इथे. केशव, एवढी सगळी माणसं कुठं चालली असतील बरं? हे गाड्या, सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल डिझेल लागत असेल बाबा. आणि 16वा धडा, स्वच्छतेचा प्रकाश. एकदा मी एका शाळेत गेलो होतो. मुले प्रार्थना म्हणत होती. प्रार्थना संपल्यावर त्यांनी प्रतिज्ञा म्हटली. प्रतिज्ञेत पहिलं वाक्य. त्यांना मी विचारले, प्रतिज्ञेत पहिलं वाक्य काय आहे? भारत माझा देश आहे. होय ना मुले, हो म्हणाली. भारत आपला देश आहे असे न म्हणता माझा का बरं म्हटलं असेल मुले विचारत होती. मग मी सांगितले, वस्तू माझी असे वाटतं. त्याचं कोण आलेलं आहे? 16वा धडा, स्वच्छतेचा प्रकाश. एका शाळेत गेलो होतो. मुले प्रार्थना म्हणत होते. प्रार्थना संपल्यावर प्रतिज्ञा म्हटली. प्रतिज्ञेचे पहिले वाक्य काय आहे? भारत माझा देश आहे. होय ना मुले, हो म्हणाली. भारत आपला देश आहे असं